शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणी आंदोलनाची महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असतानाच आत्ता आपल्यासोबत आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे यांची आंदोलनासंदर्भातली भूमिका काय आहे ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अण्णा बोला. ज्यावेळी धनगर एस.टी आरक्षणाचं आंदोलन मग ते महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असो त्या ठिकाणी शेंडगे कुटुंबाचा सहभाग जो आहे तो अग्रेसररित्या समाजाने पाहिलेला आहे. इथूनही पुढं यापूर्वी जे आंदोलन झाले त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका निभावलेली आहेत. पण इथून पुढं जी आंदोलनं होतील त्या आंदोलनामध्ये आमची भूमिका जी आहे ती समाजाला एस टीचं आरक्षण ताबडतोब मिळालं पाहिजे, सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, हीच भूमिका राहणार आहे. आणि त्याच भूमिकेशी समरस होऊन इथून पुढील सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभाग आम्ही नोंदवू. दीपक भाऊ बोराडे यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आपण या ठिकाणी आंदोलन उभा केल्यानंतर आरेवाडीमध्ये आमरण उपोषणाची भूमिका घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. सरकारची ही दडपशाही सुरू आहे का? सरकार धनगरांना वेगळा नाही आणि जरांगे पाटलांना वेगळा नाही, ही काय भानगड आहे? काल बोराडेंना ज्यावेळी पोलिसांनी घेऊन गेल्याची बातमी मला कळाली. मी स्वतः बन्सल म्हणून त्या ठिकाणी तिथले एस पी आहेत, त्या एस पीशी मी स्वतः बोललो आणि त्यांना विनंती केली की असं तुम्हाला हे करता येणार नाही आहे काय, आणि कुठल्याही पैसे नोटीस नाही, काही नाही, तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही आंदोलनाला तुम्ही कारवाई करू शकत नाही. तर त्याने सांगितले की आम्ही गुन्हा दाखल केलेला नाही आहे, आम्ही त्यांना अटक केलेली नाही आहे, आम्ही फक्त प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आम्ही त्यांना फक्त डिटेन्शन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणजे तुम्ही जर ओव्हरनाईट तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला कोर्टासमोर हजर करावं लागेल. ते आम्ही ओव्हरनाईट ठेवणार नाही आहे, आम्ही रात्री त्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यांना घरी सोडू असा शब्द त्यांनी मला दिला. आणि त्यानंतर रात्री मी त्यांच्याशी बोराडेशी मी स्वतः बोललो आणि बोराडेनं सांगितले की असं ही जी कारवाई झालेली आहे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक लागलेली आहे त्याच्यामुळं जी काही आचारसंहिता लागलेली आहे त्या आचारसंहितेचा भंग जो आहे तो होणार असल्याकारणानं पोलिसांनी ती दंडात्मक कारवाई जी आहे ती केलेली आहे. पण आता मी बोराडेंना मी विनंती केलेली आहे की जर परवानगी मिळत नसेल तर अशावेळी एकतर पंचायत समिती जिल्हा परिषदेचं वातावरण जे आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि अनेक समाज बांधव समाजाचे कार्यकर्ते ह्या निवडणुकीत उभा राहत असतात. त्यामुळं आपलं हे आंदोलन जे आहे आता ह्या निवडणुका आणि 10 फेब्रुवारीनंतर ह्या निवडणुका संपणार आहेत. त्यामुळं हे आंदोलन जे आहे ते आपण त्याच्यानंतरसुद्धा आपण जे आहे मोठ्या प्रमाणात आपण हे करू शकू. त्यामुळे आता माझ्या मते माझी विनंती व्हायला आंदोलनकर्त्याला की हे आंदोलन आपण ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर जे आहे ते आपण पूर्ण ताकदीनिशी आपण करू शकतो. ठीक आहे. आणखीन शेवटचे 2 प्रश्न विचारतो अण्णा. तुम्हाला फार गडबड झालेलं आहे. सोलापूर आणि लातूरमध्ये तुम्हाला पत्रकार परिषद अटेंड करायची आहे, पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ओबीसी बहुजन आघाडीची आत्ताच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका आहे? तुमचा स्टँड काय आहे पार्टीचा? ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना जी आहे ती आम्ही या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी नेते, त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आमचे चंद्रकांत बावकर साहेब कुणबी सभा नेते आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे जे.डी. तांडेल साहेब या ठिकाणी आहेत, मिरगल साहेब आहेत, असे अनेक नेते, आमचे दशरथदादा पाटील वगैरे, ज्या प्रत्येक समाज नेत्यांनी मिळून हा ओबीसी बहुजन आघाडी नावाचा पक्ष आपण स्थापन केलेला आहे. हा पक्ष स्थापन करण्याची भावना ही आहे की यापूर्वी जे आहे की ओबीसीच्या एखाद्या तिकीट मागायचं असेल तर ही जे प्रमुख पक्ष जे आहेत त्यांची दारं झिजवावं लागत होती आणि त्यांना फक्त शेवटी त्यांना प्रॉमिसेस द्यायचे की आम्ही तुला देतो, तू उभा राहा, आणि शेवटी त्याला हाकलून द्यायचं. हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीची कुचंबणा जी आहे की राजकीय व्यासपीठच उपलब्ध नसल्यामुळं त्याची खूप कुचंबणा होत होती आणि ती जी अडचण जी आहे ती आता आम्ही दूर केलेली आहे. आपला ओबीसी बहुजन आघाडी नावाचा हक्काचा ओबीसींचा पक्ष जो आहे तो या ठिकाणी भटक्यामुक्तांचा पक्ष स्थापन झालेला आहे. कुणालाही ज्याला कोणाला उभा राहायचं आहे ह्या निवडणुकीमध्ये, कारण ही निवडणूक अशी आहे की ही बालवाडी आहे. ह्या राजकीय करिअर घडवायचं असेल तर कुठलीही शाळा नाही, कुठलं कॉलेज नाही, त्या ठिकाणी कुठलं ट्युशन नाही आहे, कुठली पुस्तकंसुद्धा नाही आहेत. मग हे धडे घ्यायचे कुठं? हा धडा घ्यायचा असेल
ते ट्रेनिंग घ्यायचं असेल तर पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या निवडणुकांच्या स्थानिक स्वराज्य याच्यामध्ये त्या ठिकाणी संधी उपलब्ध असते. आणि म्हणून पडलं तरी चालेल, पण लढलं पाहिजे. लढल्याशिवाय हा अनुभव येत नाही आहे. म्हणून माझी आपल्या माध्यमातून सगळ्या ओबीसी समाज, धनगर समाज असतील सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहील की ह्या आता ही निवडणूक जी आहे आपण धडाडीनं आपण उभा राहा तुम्ही. आणि तिकीट जे आहे तिकिटाची बिलकुल काळजी करायची नाही. आपण आता तिकिटाची फॅक्टरीच काढलेली आहे. तुमचा एबी फॉर्म जो आहे तो आता तुम्हाला तुमच्या घरी पोच केला जाईल. अशी संपूर्ण यंत्रणा जी आम्ही राबवलेली आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय पर्याय जो आहे तो आता आम्ही या माध्यमातून आम्ही उभा करत आहे. आत्ता नुकती सुरुवात आहे, त्यामुळं इस्टॅब्लिश व्हायला थोडा वेळ नक्कीच लागेल. पण आता जी काही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे की या परिस्थितीमध्ये भऱ्याभऱ्याने डोक्याला हात लावला ह्याच्यावर उत्तर कोणाला सापडत नाही आहे. पवारसाहेबांसारखा सुद्धा एक अतिशय बलाढ्य नेता जो आहे त्यांचेसुद्धा शून्य त्यांचे हे पाहून नगरसेवक भऱ्याभऱ्याची मती चक्रावलेली आहे. काही उत्तर सापडत नाही. पण आमच्याकडे उत्तर यायचं आहे. आमच्या ह्याच्यावर एकच उत्तर म्हणजे आहे की ओबीसी जी आहे महाराष्ट्रातील 55-60% ओबीसीनी एकसंघपणे ह्या पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला की मोठी धनशक्ती जरी नसेल तर ती आपली मतपट्टीची जी संख्या जी आहे, वोट बँक जी आहे, ती वोट बँक एकत्र आपण केली की ह्या सत्ते जी आहे ह्या सत्तेचा माज आपण उतरू शकतो. आणि त्या ठिकाणी ओबीसीचे तेलीबाळी, साळी, कोष्टी, कुंभा, धनगर, वडा ही पोरं जी आहेत ही पोरे आमदार म्हणून असतील, नगरसेवक म्हणून असतील, त्यानंतर सरपंच म्हणून असतील, ही सगळी मंडळी जी आहेत त्या ठिकाणी राहू शकतील. आणि इथून पुढं ह्या संख्याबळ त्यामध्ये दलित समाजासोबत घेतला आणि मुस्लिम ओबीसी सोबत घेतले तर मात्र 80% ही वोट बँक जे महाराष्ट्रामध्ये आहे ह्याच्यामध्ये फक्त कमी आहे ते म्हणजे आता धनशक्ती. त्याच्यासाठी जो पर्याय जो आहे तो मी काल एका ह्याच्यामध्ये सांगितलं की काशीरामने उत्तर प्रदेशामध्ये बहुजनांनी सत्ता आणली. त्यांच्याकडे कुठं पैसा होता तरी त्यांनी उभा केला ना. काय एकमेका सहाय्य किंवा अवघे जण सुपंत या माध्यमातून त्यांनी तो निधीसुद्धा उभा केला. अशा प्रकारे निधीसुद्धा उभा करणं काही अवघड गोष्ट नाही आम्हाला लोकांना. म्हणून हा जो लढा जो आहे रणसिंग जे आहे या महाराष्ट्रातली सत्ता जी आहे या सत्तेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाची लक्तरं तोडली गेली, लचके तोडले गेले. आज आम्ही काल पुण्यामध्ये होतो, 99% जागे होते ओबीसीच्या आरक्षणावरती. मराठा पाटील देशमुखांचे बोगस कुटुंबियांचे दाखले घेऊन त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आता ह्या सगळ्यांना आम्ही आव्हान देणारच आहोत. एक सुद्धा आम्ही दाखला त्यांना पोचू देणार नाही आहे. हायकोर्टावर आम्ही लढू, पण हे कुणबी नसून हे मराठा पाटील आहेत हे आम्ही हायकोर्टामध्ये काढून आम्ही सिद्ध करू. आणि हे जे त्यांनी जे आता ओबीसीचं आरक्षण जे लुटलेलं आहे ते आम्ही त्यांची लूट जी आहे ते आम्ही परत आणून ओबीसीच्या कार्यकर्त्याला आम्ही त्यांचा मानसन्मान जो आहे त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एक शेवटचा प्रश्न, अण्णा जिल्हा परिषद पंचायत समितीची तुम्ही तयारी करताय, आपल्या पक्षामार्फत अनेक उमेदवार या ठिकाणी राज्यात उभे केले जाणार आहेत, पण दुसऱ्या बाजूला चिंचणी मायकाची यात्रा आहे आणि ओबीसी समाज जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणावरती कर्नाटकात जाणार आहे. आणि ज्या दिवशी बोन आहे त्याच दिवशी मतदान आहे. याचा फटका आपल्या गोरगरीब ओबीसी उमेदवारांना बसणार आहे. त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाकडे काय मागणी केलेली आहे, काय तुमचा पाठपुरावा सुरू आहे ते सांगा. नक्कीच ज्यावेळी ह्या निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्या ताबडतोब एक मेल बनवला आणि मेलमार्फत ताबडतोब विनंती केली आयोगाला की 5 तारखेला ह्या महाराष्ट्रातील जो ओबीसी मला एक प्रमुख घटक आहे धनगर समाज आणि ओबीसी आहे, अनेक बांधव जे आहेत ते लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी 5 फेब्रुवारीला बोन्याचा दिवस म्हणजे यात्रेचा प्रमुख दिवस असल्यामुळे ते आमच्या कुलस्वामीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुटुंब अगदी गावाच्या गावं त्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे हा मोठा समाज जो आहे जो 14% महाराष्ट्रामध्ये आहे हा निवडणुकीपासून वंचित राहील आणि त्यांना जो घटनेने जो अधिकार दिलेला आहे तो त्याला राबवता येणार नाही. आणि म्हणून त्याच्या घटनेची पायमल्ली होईल त्याच्या. म्हणून आम्ही आयोगाला मी स्वतः भेटलो, वाघबाई साहेबांना मी स्वतः भेटलो आणि त्यांना विनंती केली आहे. त्यांनी आता सगळे कलेक्टर जे आहेत त्या कलेक्टरांच्याकडून रिपोर्ट मागवलेला आहे आणि रिपोर्ट 2 दिवसात आल्यानंतर त्याच्यावरती आम्ही निर्णय करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन काल दिलेलं आहे. आणि मला निश्चित मला अपेक्षा आहे की ही निवडणूक जी आहे ॲटलिस्ट एक 2-3 दिवसासाठी का पुढे घ्यावी अशी आम्ही विनंती केली आहे. कारण 5 तारखेचा बोहण्याचा दिवस करू, 7 तारखेपर्यंत सगळा समाज जो आहे तो आपापल्या घरी 7 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचू शकतो. मग निवडणूक 7 तारखेला घ्या किंवा 8ला घ्या, 9ला घ्या. सुप्रीम कोर्टाची जी काय मुदत आहे त्याच्या आतमध्येच होत आहे, तर तशी काय अडचण होत नाही आहे. तर त्याचा विचार जो आहे तो निवडणूक आयोगाच्याकडे त्याचा विचार चालू आहे. आता कलेक्टरांचा आदेश आल्यानंतर काय भूमिका घेत आहेत
पण त्यावेळीसुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी आपले जिल्हा परिषदेचे ते कलेक्टर जे आहेत त्या कलेक्टरला ताबडतोब आपल्या लोकांनी जाऊन निवेदन देऊन कलेक्टरला त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे त्यांचं निवेदन गेलं पाहिजे प्रत्येक जिल्हा कार्यालयातून. माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांनी आपण 100-200 कार्यकर्ते मिळून जिल्हाधिकाऱ्यांना गाठा सोमवारी आणि त्यांना निवेदन द्या आणि त्यांना सांगा की हे 5 तारीख जे आहे ते आम्हाला मुळीच चालणार नाही. आणि जर तसं नाही झालं तर कदाचित समाज जो आहे तो कदाचित आंदोलनाच्या पवित्रासुद्धा जाऊ शकेल. आणि म्हणून ते हे करायचं असेल, ते अवॉइड करायचं असेल तर ही निवडणूक 2-3 दिवस काय होईना पुढं जाणं आवश्यक आहे. थँक्यू.